ज्ञानन्तीहम् सविज्ञानम् इदं वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा ज्ञानन्तीहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा देहभूयोऽन्य ज्ञातव्यम् अवशिष्यति। ज्ञानन्तेऽहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्य ज्ञातव्यम् अवशिष्यति। ज्ञान असं ज्ञान जे माणसाला परमात्म्यापर्यंत पोहोचवतं। संपूर्ण ज्ञान कृष्णाने अर्जुनाला दिलं तसं परिपूर्ण ज्ञान, जे ज्ञान मिळवल्यानंतर जाणून घेण्यासारखं काही उरत नाही, असं ज्ञान आत्मसात केलं पाहिजे। अहो धनी, तुम्ही पाहिलं का ते विठ्ठल पंतांना लिवलेलं कसं आखीव रेखीव एकदम कोरल्यावानी बघा। अरे नारबा, फार कौतुक तू चाललंय त्या विठ्याचं। अहो नाही म्हणजे तसं नाही, म्हणजे बरं झालं आपण त्या विठ्ठल पंतांना लिवलेली गीतेची नक्कल ज्ञानाकडून हिसकावून घेतली। आता बघा समजे कसे तुम्हाला वचकून राहत्यात। अहो याच काय कोणत्याच जन्मात त्यांच्या घरातलं कुणीच सावताच्या हातानं पुन्हा गीता लिवायचं नाही। ते नाहीच लिहिणार, आणि जरी लिहिलं तरी त्याचं काय करायचं हे बघून घ्यायला हा विसोबा शास्त्री समर्थ आहे। शांतम पापम। धनी, आजचा दिवस मी काय विसरायचो नाही बघा। अहो तो ज्ञानाचा चेहरा कसा रडवेला झाला होता, त्या कार्ट्याला लई कौतुक होतं आपल्या बापाचं। नाही तर काय, आता ते 4 कागद घेऊन गावभर हिंडत बस म्हणाव। किती दुष्ट आहेस रे तू नारबा। शांतम पापम। पंतांना त्यांच्या विरुद्ध रचलेल्या चक्रव्यूहातून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायापासून मी वाचवू शकलो नाही। ही खंत आयुष्यभर माझ्या मनात राहणार आहे। खरंय हो, एवढा गावचा पाटील असून मी काय बी करू शकलो नाही। तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न केले, पण पंतांच्या बाबतीत ती नियतीच इतकी कठोर झाली, आपण तरी काय करणार। पाटील, पंत नेहमी म्हणायचे ना, जशी पांडुरंगाची इच्छा। पण पंतांनी प्रायश्चित्त घ्यावं ही त्या इसोबा शास्त्रींची इच्छा होती। हो, मनाशी तशी खुणगाठ बांधूनच ते न्यायसभेला आले असणार बघा। पाटील, कधी कधी वाटतं की पंतांच्या बाबतीत हे असं झालेलं पाहून त्या पांडुरंगाच्या डोळ्याच्या कडाई पाणावल्या असतील, नाही? पण आता आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायला हवी। पंतांच्या बाबतीत आपण काय नाही करू शकलो, पण
त्यांच्या त्या गोजिऱ्या लेकरांच्या मागं आपल्याला ठामपणे उभं राहायला हवं. त्यांची मुंज करून त्यांना शिक्षणाचा अधिकार आपणच मिळवून द्यायला हवा. ते तर आपल्याला करायचंच आहे. आपल्याला ही वाट सुद्धा तो पांडुरंगच दाखवेल. हा आहे सोपाना, हे घे. आता तू काढ. मुक्ते, तू पण काढ. हो दादा. मुक्ते, अगं असं नाहीये ते. दे इकडे, मी तुला सांगतो. हे बघ, हे असे 2 टपोरे गोल काढायचे. म्हणजे मुक्ताच्या टपोरा टपोरा डोळ्यांसारखे ना. हे बघ मी काढले. शाबास. मी पण काढलं. शाबास. चला आता आपण पहिल्यापासून गिरवायला सुरू करूया. हा हा आहे आईचा. भट्ट देवा, इथे असे का बसले आहात? भट्ट देवा, काय घालमेल चालली आहे मनात? हेच की आता मागे उरले तरी काय. माझा जीवाभावाचा स्नेही मला कायमचा सोडून गेला. आता आळंदीचा ठाव लागता लागत नाही. तेव्हा कायमचं तीर्थाटनाला निघून जावं असं मनात आहे. नाही, असा धीर सोडून कसं चालेल? विठ्ठलपंत रुक्मिणींनी जाताना लेकरांची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे. तुम्हीच जर अशी आशा सोडली तर लेकरांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? म्हणूनच तर सारे असे सोडून जाण्यास मन धजावत नाही. त्या गोजिऱ्या पिल्लांचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि मायेच्या बेड्यात पाय अडकतो. आळंदीतून बाहेर निघत नाही.
आणि चित्त काही केल्या थरावर राहत नाही. तेच म्हणतोय मी. लेकरांना तुमची गरज आहे. लेकरांचाही तुमच्यावर जीव आहे. मी आता म्हातारा झालो. भविष्याचा होरा आपल्याला काही सांगता येतो का? कधी काय होईल सांगता येत नाही. विठ्ठल पंतांना आतापर्यंत तुम्ही जशी साथ दिलीत तशीच आता लेकरांनाही द्या. त्यांना आता आपण सांभाळायला हवं ना. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः कश्चिन्मान् वेत्ति तत्वतः. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यत् अतिसिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. सिद्धी सिद्धी म्हणजे यश. तत्वतः म्हणजे तत्वासकट. कृष्णाचं तत्व कुठलं होतं? कृष्णाचा आत्मा हेच त्याचं तत्व. कृष्णाच्या आत्म्याला जाणणाऱ्या सिद्ध पुरुषांमध्ये एखादाच सिद्ध पुरुष असतो. कृष्णाचा आत्मा म्हणजे परमात्मा. म्हणजे या श्लोकाचा अर्थ असा की हजारो माणसात एखादाच यशासाठी प्रयत्न करतो आणि या प्रयत्न करणाऱ्या सिद्ध पुरुषांमध्ये एखादाच सिद्ध पुरुष यशस्वी होतो. आता तू ऊ काढ. हा ऊ. हा आहे ऊ. शाबास. अक्षी मोत्यावानी अक्षर आहेत की माझ्या लेकरांची. कावेरी मावशी, गुरु दादा हे घे. मावशी कुठे होतीस ग तू? आलीच नाही तू. आई होती तेव्हा कशी यायचीस? अगं मी ते आता आई दूरच्या यात्रेला गेली आहे तर तू येतच नाही आमच्याकडे. आम्ही तुझे कोणीच नाही का ग? असं नको म्हणू लेकरा. आता मी आली आहे ना. मावशी आता आम्ही तुला कुठे कुठे जाऊ देणार नाही बघ. मी आधी कुठं नाही जाणार. माझे लेकरू, मी तुमच्यासाठी खाऊ घेऊन आली आहे. मावशी तुला माहितीये मी आता भाकऱ्या पण रांधू शकते. आईने मला जाताना शिकवलेलं ना. कधी कधी तर आईसारखे माझ्याही भाकऱ्या फुगतात.
मुक्त. मावशी काय ग काय झालं? अगं तू रडतीयस का? मावशी अगं रडतीयस काय? तुला आईची आठवण येते का? काय बी झालं, कोणी असो नसो, ही कावेरी मावशी काय माहित तुमच्या संगतीला. ध्यानात ठेवा. गुरुदादा दे ना. कावेरी मावशीचा. ब्रह्मस्वरूपे श्री सूर्य नारायणाय इदं अर्घ्यं दत्तं नमो. ब्रह्मस्वरूपे श्री सूर्य नारायणाय इदं अर्घ्यं दत्तं नमो. ब्रह्मस्वरूपिणे श्री सूर्य नारायणाय इदं अर्घ्यं दत्तं नमो. विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले, विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले, विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले, ते हे तीर्थ झाले माऊलीचे. मागे माऊली गे, तानपसा मागे माऊली गे. इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे कथा योगियांची. जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञाना, ए ज्ञाना, बरं इकडे ये. ओम भवती भिक्षां देहि. ओम भवती भिक्षां देहि. अरे सगुण आजी आहे ना व? हा मग हे घे. मला क्षमा कर, पण मी हे एवढं धान्य नाही घेऊ शकणार. अरे विठ्ठलपंत रुक्मिणी गेल्यापासून तुम्हाला समधी कामं सावताला करावी लागत असतील ना व? अरे लहान आहात र तुम्ही.
आणि एवढी सगळी कामं करून तुम्हाला भूक बी लागत असेल ना व तव हे जास्तीची भिक्षा घेऊन जा र. आई बाबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं ते आमच्यासाठी, आमच्या मुंजी व्हाव्या, आम्हाला ज्ञानार्जनाचा अधिकार मिळावा म्हणून. आणि ज्या सन्मार्गावरून चालून त्यांनी हे कठोर प्रायश्चित्त घेतलं त्याच मार्गावरून आता आम्हाला चालायचंय. अरे पण या कठीण काळात आम्ही तुमच्या काय उपयोगी पडलो नाही तर आमचा काय उपयोग आहे. आजी अगं असं काय म्हणतेस? तुमची आम्हा लेकरांवर असणारी मायाच आमची खरी ताकद आहे. बाबा नेहमी म्हणायचे, कसोटीच्या काळातच माणसाच्या सचोटीची निष्ठेची पारख होत असते. आजी आज जशी भिक्षा दिलीस तसा आशीर्वादही दे. हर ज्ञाना माझे आशीर्वाद तर कायमच तुमच्या पाठीशी आहे रे लकरा. पण ज्ञाना उद्या येशील ना. आजी ज्या घरी एकदा भिक्षा घेतली त्या घरी पुन्हा आठवडाभर जायचं नाही ही बाबांची शिकवण आहे आणि ती मी कधीही मोडणार नाही. येतो मी. बा पांडुरंगा विठ्ठलपंतांची पोरं फार सचोटीची सत्याच्या मार्गावर न चालणारी. पांडुरंगा त्यांचे मुंजी होऊ दे रे बाबा, त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळू दे. त्यांच्या वाटणीची समधी संकट मला दे, पण त्यांना कायम सुखी आणि आनंदी ठेव रे बाबा. पांडुरंगा बाळनिवृत्ती कसला विचार करतोयस बाळा? तुझी व्यथा मी जाणतो. ज्यांना आई बाप नाहीत त्यांचं दुःख तेच जाणू. तुझी घुसमट मला कळतंय. लहान भावंड आहेत तुला. विठ्ठलपंत रुक्मिणीच्या देहांताचं दुःख जसं तू स्वीकारलंस ना तसंच आता ते पचवायलाही हवं. आणि त्याकरता मनात जो भावनांचा निचरा झालाय ना तो मोकळा व्हायला हवा. तुझ्या धाकल्या भावंडांसमोर अश्रूचं टिपूचही तुला काढता येत नाही हे मला दिसतंय. रडबाळ मोकळा हो, मोकळा हो. काका मी कशासाठी अश्रू ढाळायचे आणि कोणासाठी? मी असे काय गमावले आहे ज्याचा शोक करत बसू? काका भगवान श्रीकृष्णाने सांगितलंच आहे ना, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुतः. ज्या आत्म्याला शस्त्र चिरू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, वायू नष्ट करू शकत नाही असा अविनाशी आत्मा म्हणजेच आमच्या आईबाबांचा आत्मा अविनाशी आहे ना. त्यांचं केवळ शरीर गेलंय पण ते आत्मारूपी इथेच आहेत, आमच्या सवे आठवणींच्या रूपात, त्यांच्या उपदेशांच्या शिकवणीच्या रूपात. मग दुःख करून वेळ कशाला व्यतीत करायचा? उलट आईबाबांच्या मार्गावर चालून माझ्या भावंडांनाही तो मार्ग दाखवून आईबाबांना समाधान मिळेल असे कर्म मला करायचे आहे.
माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील. धनी, त्या विठ्ठलपंताच्या पोरांचं काय कळत नाही बघा. काय झालं? नाही म्हणजे आता बघा, एवढं आईबाप गेलं तर हे भोकाड पसरायचं सोडून हे लगी कामाला लागले. जणू काही झालंच नाही म्हणजे अशा पोरांना कोडगी म्हणायचं का काय म्हणायचं काही कळना झालंय. नाही देणार बा, सुंभ जळालाय पण पीळ सुटत नाही ना, त्यातली गत आहे. हा, अरे पण किती दिवस चालणार हे? लवकरच त्या चारही कार्ट्यांना पाठवायचंच आहे त्यांच्या आई बापाकडे. म्हणजे देवा घरची फुलं देवा घरी धाडायला पाहिजे. हो, धाडायलाच हवी आणि म्हणूनच तुलाच त्या कार्ट्यांवर लक्ष ठेवायचंय. आळंदीतल्या कुणालाही जर त्यांचा पुळका आला किंवा आळंदीतल्या कुणीही त्यांना सहाय्य करण्याचा प्रयत्न केला की तडक येऊन तुम्हाला वार्ता द्यायची. शाबास. अहो धनी, वार्ता देण्यावरनं आठवलं, जे ज्ञानानिवृत्ती आहे का नाही त्यांना समज ठाऊक आहे, पण त्यांनी त्या धाकल्यांना म्हणजे त्या मुक्ता आणि सोपानाला आई बापाच्या देहांत प्रायचित्त्याचं काहीच कळू दिलं नाही म्हण. काय सांगतोयस काय? अरे मग नारबा, आपणच ती वेळ आणून त्यांना हे सांगायला हवं. त्यांच्या आई बापांनी कायमचं तोंड काळं केल्याची गोड वार्ता त्या बिचाऱ्या लेकरांना आपणच द्यायला नको का रे? शांतम पापम. दादा, तुझं हे काम होईपर्यंत मी आलेच हा. इंद्रायणीवरून पाणी भरून येते. अगं थांब मुक्ती, एवढं धान्य पाकडून झालं की मीच जातो. मी जाते ना रे ज्ञाना दादा, तू मला धान्यही पाकडू दिले नाहीस. आम्हा बायकांची कमाई तूच करतो. अगं मुक्ती, आपल्या पूर्वजांनी ही कामं स्त्रियांची ही पुरुषांची अशी विभागणी केवळ सोयीसाठी केली होती. नंतर त्याची रूढी झाली आणि तोच पायंडा पडला. त्यामुळे बायकांची कामं वगैरे असं काही नसतं. मीच जातो. मग आपण ती रूढी मोडूया. आईला नेहमी तू पाणी आणून द्यायचंस ना, आता मी आणणार. मला आवडतं पाणी आणायला आणि माझा नाना दादा मला जी आवडते ती गोष्ट करू देणार नाही. असं कधी होईल का? नाही ना, मग मी आले.
मुक्ते 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 मुक्ते